मित्रांनो, आता आपण बघूया रिअल इस्टेट वर्सेस इक्विटी इन्व्हेस्टमेंट. आपल्याला नेहमी एक प्रश्न पडतो, की आपले पैसे आपण रिअल इस्टेटमध्ये गुंतवावे की इक्विटी इन्व्हेस्टमेंटमध्ये गुंतवावे? मित्रांनी, हे दोन्ही ऑप्शन्स चांगले आहेत, पण या दोन्ही ऑप्शन्समध्ये काही बेसिक फरक्स आहेत. मित्रांनो, हे फरक समजून मग तुम्ही इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स घेतले, तर तुमची इन्व्हेस्टमेंट्स योग्य होईल आणि तुमच्यासाठी जास्त बेनिफिशियल राहील. तर मग आता समजून घेऊया दोघांमध्ये फरक काय आहे. सुरुवात करूया आपण रिटर्न्स पासून. रिअल इस्टेटमध्ये ॲव्हरेज रिटर्न मिळतात 9.5% आणि हे सुद्धा रेंटल यील्ड पकडून. ह्याला आपण एका उदाहरणाच्या साहाय्याने समजून घेऊया. समजा मुंबईमध्ये एका क्लायंटनी 20 वर्षापूर्वी 20 लाखाला एक फ्लॅट परचेस केलेला आहे. त्याची आजची कॉस्ट आहे 3 करोड रुपये. याचा अर्थ या इन्व्हेस्टमेंटनी या क्लायंटला कंपाऊंडिंग रेट ऑफ रिटर्न दिलेला आहे 13%. मित्रांनो, दिसायला ही इन्व्हेस्टमेंट खूप चांगली दिसते, कारण आपले 20 लाख रुपये 3 करोड रुपये झालेले आहे. पण याच्या अगेन्स्ट 2002 साली याच क्लायंटनी हे 20 लाख रुपये फ्लेक्सी कॅप फंडमध्ये इन्व्हेस्ट केले असते. त्यावेळची NAV होती 21 रुपये. तर या 20 लाखाची आजची व्हॅल्यू असती 17.2 करोड. याचा अर्थ ह्या इन्व्हेस्टमेंटनी या क्लायंटला कंपाऊंडिंग रेट ऑफ रिटर्न मिळतो 22.5% पर इयर. मित्रांनो, जेव्हा आपण रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट करतो, त्यावेळी रिअल इस्टेट प्रॉपर्टी बाय करताना किंवा सेल करताना आपल्याला काही एक्सपेन्सेस बेअर करायला लागतात. जसं की स्टॅम्प ड्युटी आहे, रजिस्ट्रेशन कॉस्ट आहे, सोसायटी चार्जेस आहेत, मेंटेनन्स आहेत, ॲज वेल ॲज ब्रोकरेज व्हाईल बाईंग अँड सेलिंग. पण इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना कुठचेही एक्सपेन्सेस आपल्याला नसतात, बाईंग करताना पण किंवा सेलिंग करताना पण. मित्रांनो, कोणतीही इन्व्हेस्टमेंट करताना मार्केट कंडिशन पण महत्त्वाची असते. रिअल इस्टेटच्या बाबतीत मॉडर्न एम्युनिटीज अँड डेव्हलपमेंट मेक्स दी करंट रिअल इस्टेट प्रॉपर्टी ओल्ड. याचा अर्थ काय, की जेव्हा तुम्ही तुमची अगोदर परचेस केलेली रिअल इस्टेट प्रॉपर्टी विकायला निघता, त्यावेळी मार्केटमध्ये बरेचसे नवीन प्रोजेक्ट चालू असतात, ज्यांच्या एम्युनिटीज किंवा डेव्हलपमेंट्स खूप चांगल्या असतात, मॉडर्न असतात. त्याच्यामुळे त्यांना जो रेट मिळतो किंवा ज्या प्रीमियम रेटला त्या प्रॉपर्टीज विकल्या जाऊ शकतात, त्या प्रीमियम रेटला तुमची रिअल इस्टेट प्रॉपर्टी नाही विकली जाऊ शकत. इन केस ऑफ इक्विटी इन्व्हेस्टमेंट, त्या मार्केट रिस्क आणि व्होलॅटिलिटीला एक्सपोज्ड असतात, पण जनरली लाँग टर्ममध्ये रिअल इस्टेटपेक्षा जास्त रिटर्न्स देतात. लिक्विडिटी. रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट्स आर हायली इललिक्विड, कारण कुठच्याही रिअल इस्टेटचा व्यवहार होण्यासाठी कित्येक वर्षाचा वेळ जायला लागतो. इक्विटी इन्व्हेस्टमेंट्स आर हायली लिक्विड, कारण ऑन अ क्लिक ऑफ बटन तुम्ही तुमची कितीही मोठी इक्विटी इन्व्हेस्टमेंट विकू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुमच्या अकाउंटला पैसे येऊ शकतात. डायव्हर्सिफिकेशन. रिअल इस्टेट प्रॉपर्टीमध्ये खूप मोठे पैसे एकाच प्रॉपर्टीमध्ये अडकले जातात, त्याच्यामुळे डायव्हर्सिफिकेशन व्यवस्थित होत नाही. इक्विटी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुमची कितीही मोठी किंवा छोटी अमाऊंट असू दे, ती व्यवस्थित डायव्हर्सिफिकेशन करून इन्व्हेस्ट करता येते. तर मित्रांनो, हा बेसिक फरक आहे रिअल इस्टेट आणि इक्विटी इन्व्हेस्टमेंटमधला. पण याचा अर्थ रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट योग्य नाही आणि इक्विटी इन्व्हेस्टमेंट योग्य आहे असा होत नाही. तुमच्यासाठी काय सुटेबल आहे? तुमच्यासाठी रिअल इस्टेट जास्त सुटेबल आहे की इक्विटी इन्व्हेस्टमेंट जास्त सुटेबल आहे? हे तुमच्या करंट सिच्युएशनवर आणि तुमच्या फायनान्शियल गोल्सवर अवलंबून असतं. त्याच्यामुळे कुठच्याही या टाईपचं डिसिजन घेण्या अगोदर एखाद्या CFPचा सल्ला जरूर घ्या. मित्रांनो, आता आपण आणखी एक महत्त्वाची कंपॅरिझन बघूया. ती म्हणजे लाईफ इन्शुरन्स वर्सेस ELSS इन्व्हेस्टमेंट. मित्रांनो, या क्लायंटचं एज आहे 26. या क्लायंटनी एक 35 वर्षाची लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये प्रीमियम पेइंग टर्म आहे 10 वर्ष. आता ह्याच क्लायंटनी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी न घेता एक ELSS प्लस टर्म अशी इन्व्हेस्टमेंट केली. 35 वर्षाचीच इन्व्हेस्टमेंट केली आणि 10 वर्षच प्रीमियम भरण्याची किंवा इन्व्हेस्टमेंट करण्याची मुदत ठेवली. तर मग या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे हे आपण समजून घेऊया. लाईफ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये प्रीमियम येईल 2 लाख रुपये प्लस GST. GST साधारण 4.5% पहिल्या वर्षी असतो आणि तिथून पुढे 2.25% दरवर्षी असतो.
ELSS प्लस टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करताना जीएसटी लागणार नाही. तो जीएसटी आपला सेव्ह होऊन जाईल. फक्त 2 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंटच या क्लायंटला करायची आहे 10 वर्षासाठी. सर्व्हायव्हल बेनिफिट ₹1,96,520 मिळायला सुरू होतो 12व्या वर्षापासून पुढची 24 वर्ष. म्हणजे या दोघांमध्ये काहीही फरक नाही. पण डेथ बेनिफिट लाईफ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये ₹25,80,000 मिळतो. म्हणजे ह्या 35 वर्षात जर का आपला मृत्यू झाला तर आपल्या फॅमिलीला ₹25,80,000 या लाईफ इन्शुरन्स पॉलिसीच्या माध्यमातून मिळणार आहेत. पण हाच डेथ बेनिफिट ELSS प्लस टर्म घेतल्याने 2 करोड रुपयाचा होऊन जातो, जो लाईफ इन्शुरन्स पॉलिसीपेक्षा 8 पट जास्त आहे. आणि मॅच्युरिटी बेनिफिट लाईफ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये ₹21,96,520 आहे. तीच मॅच्युरिटी बेनिफिट या क्लायंटनी ELSS प्लस टर्म अशी इन्व्हेस्टमेंट सिलेक्ट केली तर ₹3,67,87,000 जी लाईफ इन्शुरन्सपेक्षा 15 पट जास्त आहे. मित्रांनो, लाईफ इन्शुरन्सचा IRR, ज्याला इंटरनल रेट रिटर्न म्हणजे सिंपल वर्डमध्ये रेट ऑफ रिटर्न म्हणतात, तो 6.224% येतो. व्हेअरएज ELSS प्लस टर्मचा इन्व्हेस्टमेंट रेट आपण कन्सिडर केलेला आहे 12%. याचा अर्थ हा रेट फक्त 12%च मिळेल असं नाही, ह्याच्यापेक्षा जास्त पण मिळू शकतो. आणि ह्याच्यापेक्षा जास्त जर का आपल्याला रेट ऑफ रिटर्न मिळाला तर तुमचा डेथ बेनिफिट आणि तुमच्या मॅच्युरिटी बेनिफिटमध्ये किती फरक पडेल याचा विचार करा. तर मित्रांनो, एक लाईफ इन्शुरन्स एजंट तुम्हाला या पद्धतीने ELSS प्लस टर्मचं कम्प्लीट अंडरस्टँडिंग देऊ नाही शकणार, कारण त्याला ELSS म्हणजे इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीमची पूर्ण माहिती असेलच ह्याची खात्री नाही. त्याच्यामुळे योग्य इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेण्यासाठी की तुम्ही एखाद्या एक्सपर्टकडे, एखाद्या CFP कडे जाऊन मग समजून घेतलं तुमच्यासाठी लाईफ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करणं योग्य आहे की ELSS प्लस टर्म प्लॅन तुमच्यासाठी योग्य आहे, आणि मग तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर ती तुमच्यासाठी जास्त फायद्याची राहील. मित्रांनो, याच्यानंतर एक आणखीन कंपॅरिझन आपण बघून घेऊया, ती म्हणजे FD वर्सेस म्युच्युअल फंड. FD म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट. मित्रांनो, इथे पण एक सिंपल टेबल मी तुम्हाला दाखवतो. समजा आपण 1 लाख रुपयाची FD केली, ज्याला इंटरेस्ट रेट आहे 6.5%. मित्रांनो, 5 वर्षानंतर या 1 लाख रुपयाच्या FDची व्हॅल्यू राहील ₹1,25,000. पण तीच 1 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट आपण म्युच्युअल फंडमध्ये केली तर 12% रिटर्ननी सुद्धा या 1 लाख रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू राहील ₹1,68,000. 7 वर्षांनी 1 लाख रुपयाची व्हॅल्यू FD मधून होईल ₹1,38,000. पण तीच व्हॅल्यू म्युच्युअल फंडनी होईल ₹2,08,000. त्याच्याप्रमाणे 15 वर्षांनी 1 लाख रुपयाच्या FDची व्हॅल्यू होईल ₹2,08,000. पण 15 वर्षांनीच 1 लाख रुपयाच्या म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू राहील ₹5,02,000. आणि 25 वर्षांनी 1 लाख रुपयाच्या FDची व्हॅल्यू राहील ₹3,63,000. आणि 1 लाख रुपयाच्या म्युच्युअल फंडची व्हॅल्यू 25 वर्षांनी राहील ₹15,40,000. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल की म्युच्युअल फंड लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी FD पेक्षा कित्येक पटीने चांगला आहे. पण याचा अर्थ फिक्स्ड डिपॉझिट ही इन्व्हेस्टमेंट योग्य नाही असा नाही. फिक्स्ड डिपॉझिटचे स्वतःचे काही बेनिफिट्स आहेत, पण हे बेनिफिट्स तुमच्यासाठी सुटेबल आहेत की नाही हे समजून घेण्यासाठी तुमच्या करंट फायनान्शियल सिच्युएशनचं ॲनालिसिस योग्य व्यक्तीकडून म्हणजे CFP कडून करून घ्या. तो तुम्हाला प्रॉपर गायडन्स करेल. फिक्स्ड डिपॉझिटमध्ये तुमचे किती पैसे असले पाहिजे आणि म्युच्युअल फंडमध्ये तुमचे किती पैसे असले पाहिजे. तर मित्रांनो, ह्या पद्धतीने वेगवेगळ्या ॲसेट्सचं कंपॅरिझन करून मगच योग्य डिसिजनपर्यंत पोचता येतं. आणि योग्य इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स घेतले तरच तुमचं वेल्थ क्रिएशन प्रॉपर होऊन तुम्ही लवकरात लवकर फायनान्शियल फ्रीडमपर्यंत पोचू शकता. आता फायनान्शियल फ्रीडमपर्यंत पोचण्यासाठी फक्त वेल्थ मॅनेजमेंट किंवा ॲसेट मॅनेजमेंटच इम्पॉर्टंट नसतं, तर त्याच्यासाठी आणखीन एक गोष्ट महत्त्वाची असते आणि ती म्हणजे डेट मॅनेजमेंट, जी आपल्या
फायनान्शियल प्लॅनिंगच्या ब्लू प्रिंटमधली 5वी स्टेप आहे.